प्रत्येक PCODच्या मुलीमध्ये वजन वाढेलच महिलांमध्ये असं नाही, पण बऱ्याच जणींमध्ये ते दिसतं. PCOSमध्ये जसं ओव्हरीचं फंक्शन डिस्टर्ब होतं, जसं पिट्युटरी नावाची जी ग्लँड आहे तिचं डिस्टर्बन्स होतं, पॅनक्रियाज डिस्टर्ब होतात, थायरॉईडसुद्धा डिस्टर्ब होतं. ही जी हॉर्मोनल सिस्टीम आहे ते सगळे एकमेकांच्या सोबत काम करत असतात. त्यातली एखादी जरी ग्लँड डिस्टर्ब झाली तरी ती सगळ्या शरीराचं व्यापार ही डिस्टर्ब करून टाकते. एंड रिझल्टमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात. तर ही समस्या आत्ता होण्याचं कारण लाईफस्टाईल, आपण जे काही अन्न खातोय त्याच्यातून सुद्धा ही आलेली आहे आणि म्हणून ही समस्या आत्ता मोठी झालेली आहे. लवकर रिपेअर होत नाही, त्यामुळे या ठिकाणी पंचकर्माशिवाय पर्याय नाही. वमन, विरेचन, बस्ती यासारखे आपण ट्रीटमेंट देतो. उत्तर बस्ती, ज्याच्यामुळं जी अंडाशयामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत त्या गाठी आपल्याला डिझॉल्व्ह करता येतात आणि मग त्या पेशंटला एंड रिझल्ट आपल्याला प्रेग्नन्सी हे देता येतो. फक्त मला इथे आवर्जून सांगायची गोष्ट अशी आहे की जर अशा पद्धतीने प्रॉब्लेम्स आले, अगदी लग्नाच्या आधी मुलींमध्ये आले, तर ताबडतोब तुम्हाला वैद्याकडे जाणं गरजेचं आहे. कारण लग्नानंतर होईल असं म्हटल्यानंतर प्रॉब्लेम कसे येतात बघा. ती मुलगी एकतर नवीन घरामध्ये जाते, त्या घरातल्या लोकांच्या अपेक्षा असतात, त्या तिच्या स्वतःच्या तिथल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि अजून 5-6 महिने होत नाहीत तोच घरून अरे अजून काही नाही का हे विचारणा होते. दुसरं, समजा ती वर्किंग असेल तर तो अजून वेगळा ताण. हे सगळे स्ट्रेस वाढल्यामुळं खरं तर PCOD ट्रीट होत नाही. केवळ शरीर संबंधामुळे PCOD ट्रीट होत नाही, उलट ती समस्या वर्स होऊन जाते. तर म्हणून लक्षात आल्यानंतर ताबडतोब ट्रीट करा. हे प्रत्येक आईने जर लक्षात ठेवलं की PCOS कॅन कन्वर्ट इंटू इन्फर्टिलिटी, तर ती ताबडतोब याच्यामध्ये लक्ष देईल आणि मुलीचं सायकल हे व्यवस्थित करून घेईल.